पुढची एक मोठी बातमी, कारण सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती वनमंत्री गणेश नाईक यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। वन विभागाची पथकं आम्ही वाढवत आहोत। लवकरात लवकर बिबट्यांना पकडण्याचा वन विभागाचा प्रयत्न असेल असं गणेश नाईक म्हणाले। मानवी वस्त्यांमध्ये शिरलेल्या बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवरती प्रयत्न करू असं आश्वासन देखील गणेश नाईकांनी दिलंय। वनरक्षकांना आणि पोलिसांना सांगितलं की तुम्ही यंत्रणा राबवा। जो नरभक्षक जर बिबट्या त्या ठिकाणी आला तर त्यांना शूट ॲट सेट त्या ठिकाणी करून टाकायचं। मी बोललेलं आहे, गांभीर्याने बोललोय। आणि सर्वच बिबटे का हल्ला करणारे नाहीत, परंतु खात्री झाली की हाच तो बिबट्या आहे तर त्याच्यावर शक्यतो त्याला जे बेहोश करून त्याला पकडा, स्थलांतरित करा। पण तो जर कंट्रोलमध्ये येणार नसेल तर त्याचा निश्चितपणे त्या पद्धतीची कारवाई करा। अहिल्यानगर तालुक्यातल्या इसळक या ठिकाणी 10 वर्षाच्या राजवीर कोतकर याच्यावरती बिबट्यानं हल्ला केला। यानंतर आज गावकऱ्यांनी गाव बंद केलाय। बिबट्याच्या हल्ल्याबाबत ठोस कारवाई व्हावी म्हणून इसळक, निंबळक आणि खोरेकरजुने या 3 गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला। तर बिबट्याला ठार करण्याच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। अहिल्यानगर तालुक्यामधल्या बिबट्यांचे हल्ले हे वाढतायत, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये काहीशी संतापाची लाट आहे। दुसरीकडे तितकंच दहशतीचं देखील, भीतीचं देखील वातावरण आहे। बिबट्यांच्या हल्ल्याविषयी ठोस कारवाई व्हावी म्हणून इसळक, निंबळक आणि खोरेकरजुने या 3 गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। विशेषतः हा बिबट्या लहान मुलांवरती हल्ला करतोय, त्यामुळे लहान मुलांना घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। शेतकऱ्यांची शेतामधली कामं देखील रखडून गेली। वयोवृद्ध ग्रामस्थांना देखील घराबाहेर पडता येत नाहीये। त्यामुळे आता आम्ही गळ्यामध्ये खिळ्यांचे पट्टे घालून बाहेर फिरायचं का असा सवाल महिला ग्रामस्थांनी विचारलाय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। काल देखील एका 9 वर्षाच्या मुलावरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आपण जर बघितलं तर निंबळक असेल, इसळक असेल, त्याचबरोबर खारेकरजुने या परिसरामध्ये बंद जे आहे गावामध्ये पाळण्यात आलेला आहे। त्यासोबत पुणे बायपास म्हणजेच निंबळक बायपास या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन देखील थोड्याच वेळात सुरू होणार आहे। या इथल्या एक महिला ग्रामस्थ आहेत। आजी, बिबट्याचं या ठिकाणी जर भीती पाहायला मिळते, काय नेमकं घडलं? ते ना रात्री एक जणाच्या इसळक मध्ये म्हणजे गोठ्यात शिरला, तर त्यांनी काय शेळी का कुत्रं होतं ते झप मारली त्यांनी, तर ते पळालं। तर ते माणूस त्याच्या मागे कुऱ्हाड घेऊन पळाला। तर ते बिबट्या आम्ही दिसतं ना आम्हाला ते याच्यात मोबाईल मध्ये, तर ते बिबट्या लगेच पळाला। त्याच्या मागे मसले लोक पळाले पण ते काय सापडलं नाही। ते कुठं लपून बसला ते सांगता येत नाही। आता काय करायचं म्हणलं बिबट्याला? कोणी म्हणतं इकडे बघितला, कोणी म्हणतं तिकडे बघितला, कोणी म्हणतं चौकीकडे बघितला, कोणी म्हणतं खालच्या मळ्यात बघितला। मग आता बिबटे हायत किती आहे? मग ती कर्जुनेची घटना झाली ना, त्याच्या काहीच नाही झालेलं ते। तर त्या बिबट्याचं काहीतरी सोयी करा तुम्ही। आता रानामध्ये ते गेल्याशिवाय भाग नाही। मग आता पट्टे घालून जाऊ का? आता माझ्या वयामध्ये मी घालू का पट्टा गळ्यामध्ये? एवढीच विनंती माझी। एकूणच जर बघितलं तर लहान मुलांवरती विशेषतः बिबटे जे आहे तर ते हल्ला करता आहेत, त्यामुळे मुलांना घराबाहेर पाठवणं देखील जे आहे मुश्किल झाले। त्यामुळे या बिबट्यावरती तातडीनं जे आहे ठोस कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, निंबळक, अहिल्यानगर। तर अहिल्यानगरमधल्या याच नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। सध्या 5 रेस्क्यू टीम या गावामध्ये कार्यरत आहेत। गरज भासली तर आणखी टीम वाढवल्या जातील अशी माहिती उपवनसंरक्षकांनी दिली आहे। आपल्यासोबत यामध्ये आपल्याला यापूर्वी सदर बिबट्याला जेरबंद करण्याची परमिशन मिळालेली आहे, परंतु यानंतरही दुसरा काल हल्ला झाल्यामुळं आपण त्याला आजच मी शूट करण्यासाठी जे आपल्याला प्रस्ताव आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे आणि वरिष्ठाकडून परमिशन मिळाल्यानंतर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत। साधारणतः या गावामध्ये सध्या किती टीम कार्यरत आहे आणि आणखी टीम वाढवणार आहात का? या ठिकाणी सद्यस्थितीत आपण पाहिलं तर पुण्याची एक आहे, नाशिकची एक, नंदुरबारची एक आणि आमच्याकडच्या स्थानिक 2 टीम, अशा 5 टीम या ठिकाणी सदर बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत आहेत। याचबरोबर
त्याचबरोबर आपण 5 पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत. आणखी आपण 4 पिंजरे आज लावणार आहोत आणि आवश्यकतेनुसार आपल्याला टीम सुद्धा आपण वाढवणार आहोत. ग्रामस्थांना काय आवाहन करा? हेच आहे की सदर जो लेपर्ड आहे तो संघर्षमय असल्यामुळं ह्या लेपर्ड पासून आपले जे लहान घरातील मुलं आहेत, वृद्ध लोक आहेत, त्यांना साधारणतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सुरक्षित ठेवावं. एकदा का हा लेपर्ड पकडला गेल्यानंतर सर्वांना त्यापासून मुक्ती मिळणार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, निंबळक, अहिल्यानगर. नाशिकमध्ये काल एका बिबट्यानं धुमाकूळ घातला होता आणि याचाच एक थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलेला आहे. दुपारी जवळपास 3-3.5 तास नाशिकच्या महात्मानगर, पारिजात नगर या भागामध्ये या बिबट्यानं धुमाकूळ घातलेला होता. अर्थातच नागरिक सैरभैर पळू लागलेले होते आणि या बिबट्याच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या आहेत. नाशिकमध्ये याच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या वनरक्षकांवरती आज शस्त्रक्रिया होणार आहे. काल दुपारच्या सुमारास नाशिकच्या महात्मानगर, पारिजात नगर परिसरामध्ये हा बिबट्या आढळला आणि नागरी वस्तीमध्ये आलेल्या बिबट्याने 5 ते 6 नागरिकांसह 2 वनरक्षकांवरती देखील हल्ला केला होता. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये संतोष बोडके आणि प्रवीण गोलाईत हे 2 वनरक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. गोलाईत यांच्या चेहऱ्यावरती बिबट्यानं पंजा मारला तर बोडके यांच्या हाताला देखील जखम झाली आहे. या दोघांवरती आज शस्त्रक्रिया होणार आहे. पुढची बातमी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टोकाला पोहोचलाय. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये ग्रामीण भागामधील लोक, विशेषतः शेतामध्ये काम करणारे नागरिक आणि गुराखी हे बळी पडत आहेत. यावरती उपाय म्हणून सावली वन परिक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गुराखी आणि ग्रामस्थांना त्रिशूळ असलेली काठी, इलेक्ट्रिक करंट असलेली स्टिक, मानवी मुखवटे आणि घुंगरू असलेली काठी यासह इतर साहित्यांचं वाटप करण्यात आलंय. या साहित्यामुळे अचानक वन्य प्राण्यांचा हल्ला झाला तर बचाव करणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे काही प्रमाणावरती तरी मानव आणि वन्यजीव हा संघर्ष टाळता येऊ शकेल अशी अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.